नमस्कार. हे पण आहे का? नमस्कार. 17 सप्टेंबर 2025 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या संकल्प मेळाव्यामध्ये एक ऑनलाईन लिंक लॉन्च केली होती. आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा. या ऑनलाईन लिंकच्या द्वारे मुंबईकरांच्या सूचना भारतीय पार्टी जाहीरनाम्याकरता संकलित करण्याची ही मोहीम आम्ही हाती घेतली होती. 17 सप्टेंबर 2025 ते कालपर्यंत सुमारे 2,65,738 2,65,738 2,65,738 सूचना या मुंबईकरांच्या भारतीय जनता पार्टी मुंबईला प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंबईकरांचा संपर्क केला आणि संपर्क करून मुंबईकरांच्या सूचना संकलित केलेल्या आहेत. त्यातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मुंबईतले डबेवाले असतील, सफाई कामगार असतील, ऑटो रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा विविध क्षेत्रातले प्रोफेशनल्स असतील, सीएस, डॉक्टर, लॉयर, सिटीजन असोसिएशन, ALMs, तसेच फिल्म जगतातले सिने नट, अशा समाजातल्या सर्व स्तरातील मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा 2.5 महिन्यामध्ये आम्ही केलेला. या मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांचा प्रतिसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याचा तपशील मी समोर मांडत आहे. साधारणतः 18 वर्षाच्या खालील असे 2% लोकांनी सूचना दिल्या. म्हणजे टोटल संकलित झालेल्या सूचनांपैकी 2% हे 18 खालचे होते, 25% हे 18 ते 30 वयोगटातले होते आणि मेजॉरिटरीली 65% हे 30 ते 60 या वयोगटातले होते आणि 60 हे 8. त्यानंतर जो एक मुंबईतल्या 5 मुख्य समस्या कोणत्या आहेत प्रकारचा जो प्रश्न आम्ही मुंबईकरांना विचारला होता. राईट साईडला तुम्हाला सर्व समस्यांची यादी दिसते आणि यादीमध्ये कुठल्या समस्येच्या समोर किती टक्के लोकांनी हे आपलं मत नोंदवलेलं आहे. अशा 65% लोक पाणी, हेल्थ स्वास्थ्य 54%, गृहनिर्माण किंवा पुनर्विकास 52%, शिक्षण 47%, स्वच्छता 41%, महिला व बाल सुरक्षा 36%, वाहतूक 34%, पार्किंग 28%, मोकळ्या जागा 22%, पर्यावरण 20%, अतिक्रमण 19%, सुरक्षितता 17% आणि सांस्कृतिक व ऐतिहासिक जतन या संदर्भात 8%. अशा प्रकारचं संकलन आलेलं आहे. त्यामुळे मुंबई शहरातल्या 5 मुख्य समस्या ज्या मुंबईकरांना वाटतात, रस्ते, पाणी, स्वास्थ्य, गृहनिर्माण आणि पुनर्विकास आणि शिक्षण, अशा प्रकारे नोंद ही मुंबईकरांनी दिलेली आहे. त्यानंतर महापालिकेकडून तातडीने सुधारणा करण्याची आवश्यक असलेली कामे कोणती, सगळ्यात मेजर 3 सिव्हिक इश्यूज जे पालिकेने ऍड्रेस केले पाहिजेत. त्यामुळे पुन्हा रस्ते आलेले आहेत, दुसरे नंबर कचरा संकलन आणि स्वच्छता आलंय आणि तिसरे नाले व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण म्हणजे फ्लडिंग. ह्या 3 मुख्य, रस्ते 52% आणि 45%, नाले व्यवस्थापन व पूर नियंत्रण, यावर लोकांनी आपले मत मांडलेले आहे. बाकी इतर ज्या काही सिव्हिक इश्यूज आहेत त्या शौचालय 38%, रस्ते दिवे 26%, पाणी पुरवठा 19%, उद्याने 19% वगैरे असं मुंबईकरांनी आपली मते नोंदवलेली आहेत. त्यानंतर मुंबईत राहणाऱ्या निर्देश म्हणजे हॅपीनेस इंडेक्स काय लेवल, म्हणजे महापालिका असं नाही, जनरली मुंबई शहरात इंडेक्स तर त्यामुळे सर्वात कमी हे एक नंबर म्हणजे सगळ्यात कमी आणि 5 नंबर सगळ्यात जास्त. त्यामुळे आपण बघाल की 3 म्हणजे 38%, 4
गुड 21% आहे आणि 5 म्हणजे खूप चांगलं एक्सलंट हे 25. त्यामुळे साधारणतः मुंबई शहराचा हॅपीनेस इंडेक्स हा ऍव्हरेज अँड अबाव ऍव्हरेज हे 75% लोकांनी याची नोंद केलेली आहे. त्यामुळे मुंबई शहरात मुंबईचं जे हे मुंबईचं स्पिरिट याच्यातून दिसून येतं. आणि कितीही समस्या असल्या, कितीही संघर्ष करावा लागला तरी मुंबईकर साधारणतः आपल्या जीवन संदर्भामध्ये समाधानी आहेत किंवा मुंबईचा हॅपीनेस इंडेक्स हा ऍव्हरेज आणि अबाव ऍव्हरेज आहे. हे स्पिरिट आहे. परिस्थितीला कसा मुंबई तोंड देतो. आतंकवादी हमला झाला किंवा पूर आला तरी मुंबईकर त्याच्यात कसा लवकर, कोविडच्या काळातनं मुंबईकर कसा बाहेर पडतो आणि काही अडथळे आले तरी त्याच्यातनं पुढे जाऊन कशा प्रकारे आपलं जीवन मुंबईकर समाधानी जगत असतो याचंच एक प्रत्यय याच्यातनं आपल्याला दिसतं. महापालिकेवर नागरिकांचा समाधान निर्देशांक म्हणजे हे 2 वेगळे विषय आहेत. जनरल हॅपीनेस इंडेक्स आहे आणि हा महापालिके संदर्भात नागरिकांचा निर्देशांक काय आहे म्हणजे महापालिकेबद्दल किती सर्व 29 आणि 24%. त्यामुळे आपण बघताय की 53% जनता मुंबईकर टक्के हा महापालिकेच्या ऍव्हरेजच्याही खाली रेटिंग देताना महापालिकेला दिसत आहे. 53% मुंबईकर हे महापालिकेवर साधारणतः असमाधानी आहेत किंवा महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीबद्दल असमाधानी आहेत. अशा प्रकारचं चित्र याच्यातून समोर येतं. आणि बाकी 17 आणि 31 आणि 47% किंवा 46% हे ऍव्हरेज आणि अबाव ऍव्हरेज आहेत. पण 53% हे बिलो ऍव्हरेज आहे महापालिकेच्या कारभारासंदर्भात. पुढे नगरसेवक आणि नगरसेवकांकडून मुंबईकरांच्या अपेक्षा काय असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणे, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्क दांडगा असणे या 3 गोष्टींना मुंबईकरांनी नगरसेवकांच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त रेटिंग दिलेलं आपल्याला दिसत आहे. मतदान करताना प्राधान्य कोणाला, पक्षाला की व्यक्तीला जास्त, तर 51% लोकांनी पक्षाला प्राधान्य आणि 1 लोकांनी व्यक्तीला प्राधान्य अशा प्रकारचा यामध्ये कल हा दिसतो. महायुतीची कोणती 4 कामे मुंबईकरांना सर्वात जास्त आवडली असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा सर्वात टॉप म्हणजे मेट्रो, त्यानंतर कोस्टल रोड, त्यानंतर अटल सेतू आणि गृहनिर्माण आणि विकास या संदर्भामध्ये म्हणजे बीटीडी चाळीचा प्रकल्प असेल, धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प असेल, अभ्युदयनगरचा गृहनिर्माणाच्या संदर्भातले प्रकल्प. त्यामुळे ही 4 कामं मुंबईकरांना सर्वात जास्त आवडलेली ही दिसून येतात. आणि ही आम्ही ऑप्शन्स दिले होते. त्या ऑप्शन्स मध्ये असा जो कल आहे म्हणजे नंतर एअरपोर्ट, स्वच्छता, सिमेंट कॉन्क्रीट रोड, सीसीटीव्ही अशा प्रकारे. त्यामुळे टॉप 4 जर तुम्ही म्हणाल तर मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि हाऊसिंग प्रोजेक्टची चालना हे 4 त्यामुळे सगळ्यात जास्त आवडली आहेत. नगरसेवकांपर्यंत पोहोचण्याची सुलभता म्हणजे तुम्ही नगरसेवकापर्यंत किती सुलभतेने पोहोचू शकता असा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा मुंबईकर म्हणतात की सुलभता आहे असे 54% लोक म्हणतात, नाही 34% लोक म्हणतात. नेक्स्ट, लोकांनी दिलेल्या काही निवडक सूचना ज्या आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे मुंबई परिसरामध्ये स्वच्छते संदर्भामध्ये एक कॉम्पिटिशन ही लावण्यात यावी. म्हणजे अंधेरी वर्सेस पार्ला वर्सेस चेंबूर वर्सेस घाटकोपर वर्सेस बँड्रा वर्सेस सांताक्रूज अशी एक एरिया वाईज राऊंड द इयर कॉम्पिटिशन राबवण्यात यावी. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये एक अवॉर्ड नाईट असावी आणि वेगवेगळ्या कॅटेगरीजचे अवॉर्ड्स देण्यात यावे. अशा प्रकारची एक फार सुंदर सूचना एका प्रतिष्ठित व्यक्तीने ही दिलेली आहे. आणि म्हणजे अक्षय कुमारने ही सूचना दिलेली आहे. खूप चांगली सूचना आहे. फेरीवाला क्षेत्र तयार करणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करणे, मुंबईत इनोव्हेशन हबची स्थापना करणे, वातावरणीय कृती आराखडा म्हणजे एन्व्हायरमेंट संदर्भामध्ये मुंबईच्या आराखडा तयार करणे, ऑगमेंटेड रियालिटीच्या आधारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ऑगमेंटेड रियालिटीच्या आधारावरती दाखवणे आणि नागरी सेवा ऑनलाईन करणे एआयचा वापर करून. या काही टॉप म्हणजे अशा तर 2,65,000 सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यातलं मी तुम्हाला निवडक फक्त 5 हायलाइट करून सांगतोय. म्हणजे
या 5 सांगत असताना म्हणजे आम्ही न्याय देत नाही आहोत त्याला, त्याचं एक डिटेल्ड संकलन नंतर आम्ही शेअर करू, पण टॉप 5 मध्ये या आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की 2,65,738 लोकांनी त्यांची मते व्यक्त केली. त्यातून तब्बल 1,45,600 लोकांनी भविष्यामध्ये मुंबई घडवण्याकरता आम्ही व्हॉलंटियर म्हणून काम करायला तयार आहोत अशा प्रकारचं त्यामध्ये त्यांनी आपलं मत जे आहे ते नोंदवलेलं आहे. आणि या 1,45,616 लोकांपर्यंत मुंबई भारतीय जनता पार्टी संपर्क करून त्यांना मुंबई शहराच्या उन्नती, विकास, प्रगती आणि सुरक्षेच्या या संपूर्ण आराखड्यामध्ये त्यांना आम्ही पार्टनर्स या ठिकाणी करणार आहोत असा निर्णय मुंबई भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. आणि या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांच्या आधारावरती मुंबई भारतीय जनता पार्टी आपला जाहीरनामा तयार करणार आहे. उद्या किंवा परवाच जाहीरनामा समितीची बैठक ही होणार असून या योजनेमध्ये किंवा या प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारावरती आम्ही जाहीरनामा तयार करणार असून हा जाहीरनामा मुंबईकरांचा जाहीरनामा असेल, मुंबईकरांचा संकल्पनामा हा असेल. आणि या 1,45,616 लोकांना यामध्ये आम्ही विकासाच्या या प्रगती पथावरती पार्टनर करणार आहोत, साथी करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये ही मोहीम आमची इथपर्यंत थांबणार नसून कम्युनिटी एंगेजमेंटची भविष्यामध्ये वारंवार फ्रिक्वेंटली ॲट इक्वल इंटरव्हल्स आम्ही मुंबईकरांच्या सूचना मुंबई महानगरपालिके संदर्भात, अर्बन पॉलिसी फॉर्म्युलेशन संदर्भात, गव्हर्नन्स प्रोसेस संदर्भात मुंबईकरांच्या टाइमली आणि फ्रिक्वेंट अशा प्रकारे सूचना आम्ही घेऊनच मुंबई महानगरपालिकेची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आम्ही पुढे नेण्याचा निर्णय केलेला आहे. धन्यवाद. तुम्ही आता म्हणताय संकल्प मुंबईचा, मात्र दुसरीकडे किशोर पेडणेकरांनी टीका केली आहे की कसं आमच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांना काही दिसले ना, आता त्यांना मुंबईचा पुरता आलेला असेल. 1997 ते 2022 त्याच महापौर हा मुंबईच्या महानगर होता. त्यावेळेच्या शिवसेनेचाच स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये होता. भारतीय जनता पार्टीचे 1992 साली 13 नगरसेवक, 97 26 नगरसेवक, त्यानंतर 29 नगरसेवक, त्यानंतर 30 आणि त्यानंतर 32च नगरसेवक 227 मध्ये हे निवडून आलेले होते. शिवसेना ही डॉमिनंट पार्टनर होती, भारतीय जनता पार्टी ही मायनर पार्टनर होती. त्यामुळे आमची संख्याबळ आमचं महानगरपालिकेमध्ये फार कमी होतं. त्यामुळे डॉमिनंट पार्टनर, डिसिजन मेकिंग पार्टनर हे तेच होते. आणि त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जे काही झालं, चांगलं असेल किंवा वाईट झालेल, याची जबाबदारी ही त्यांनीच घेतली पाहिजे. कारण शेवटी महापौर ते होते आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा त्यांचे होते. आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युनिसिपल कमिशनर अशी 3 सत्ता असतात. एक IAS ऑफिसर असतो. बाकीची दोन्ही सत्ता केंद्र त्यांचीच होती. पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण त्यांचा रिमोट कंट्रोल हा बँड्रा ईस्टला मातोश्रीवर होता. त्यामुळे जो कोणी व्यक्ती महापौर व्हायचा किंवा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन व्हायचा हा मातोश्रीवरनं आदेश घ्यायचा आणि आपला गाडा पुढे हाकायचा. त्यामुळे त्या विचारांना दोष देऊन काही उपयोग नाही ना. खरे जे मुंबईचे गुन्हेगार आहेत ते तर बँड्रा ईस्टला बसतात. भाजप आणि शिवसेनेमध्ये नो कोचिंगचं अग्रीमेंट झालेलं असतानाही कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांनी शिंदेचे 2 गाडी ते फोडलेले आहेत. संकल्पनामा जाहीर करतात मुंबईकरांचा. मात्र आतापर्यंत जर पाहिलं असेल 25 वर्ष आमच्यासोबत सत्य होतं, मग सेवा फक्त आम्ही केली का 25 वर्षात? तुम्ही सेवा केली नाही का? आज तुम्हाला सेवेची आठवण आली का? असं ते विचारतात. नेमकं काय उत्तर? नाही, सेवा तर आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराची कशी केलेली आहे त्याचं प्रत्यय आपल्याला या संपूर्ण फाइंडिंग्स मधनं दिसतंय. गेल्या मुंबई शहराला मेट्रो कोणी दिली, कोस्टल रोड कोणी दिला, अटल सेतू कोणी दिला, मुंबई CCTV कॅमेरा कोणी लावले किंवा BDD चाळीमध्ये बसणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी दिलं. ही सेवा केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत भारतीय जनता पार्टीने दिली. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की ज्या वेळेला 1992 आणि 95च्या कालावधीमध्ये मुंबई शहरावरती गँगवॉर आणि अंडरवर्ल्डचं सावट होतं, त्यावेळेला 1995 मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स वरती आघात करून मुंबई शहराला
संपूर्णपणे सुरक्षित करण्याचं काम कोणी केलं तर ते गोपींनी केलं. तर मुंबईला काय दिलं तर भाजपने मुंबईला सुरक्षित केलं. त्यावेळेला नितीन गडकरी साहेबांनी मुंबई शहरामध्ये 56 उड्डाणपूल करून या मुंबई शहराला कंजेशन फ्री करण्याचं काम. त्यामुळे मुंबई शहराला कंजेशन फ्री कोणी केलं तर ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि 2014 ते 2025 पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, अभ्युदयनगर आणि अनेक प्रकारचे प्रकल्प राबवून या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणले, ज्यामुळे मुंबई शहराचा हॅपीनेस इंडेक्स किंवा मुंबईकरात समाधानी. त्यामुळे हे कोणी केलं तर ते भाजपने केलं. आम्ही भारतीय जनता पार्टीने मुंबईला काय दिलं तर मी 10 कामं तुम्हाला वाचून दाखवतो किंवा बोलून दाखवतो. त्यांनी केलेलं एक काम तरी बोलून दाखवतो. प्रकारचे प्रश्न किंवा टोमणे मारण्यापेक्षा 25 वर्षामध्ये मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं, चॅलेंज आहे. मी एक काम त्यांनी केलेलं दाखवतो, तो म्हणजे 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी केला. सर, तुम्ही हा सगळा आकडे सांगताना अक्षय कुमार यांचा त्यांनी देखील काही सूचना केल्या. या सगळ्या सूचनांमध्ये महत्वाची माणसं आहेत का, म्हणजे ज्यांनी तुमच्याकडे सूचना पाठवल्या किंवा अनेक महत्वाच्या लोकांनी आपल्या सूचनांची नोंद याच्यामध्ये केली आहे. ते महत्वाचे लोकांमध्ये मुंबई शहरातले डबेवाले, मुंबई शहरातला सफाई कामगार, ऑटोवाले, मुंबई शहरात मुंबई शहरामध्ये रेल्वेने प्रवास करणारे आपले नागरिक, मुंबई शहरातले डॉक्टर, CA प्रोफेशनल, मुंबई गरीब शहरातला मध्यमवर्गीय माणूस, तसेच सिने जगतातले नाना पाटेकर असतील, अक्षय कुमार असतील किंवा प्रशांत दामले असतील, अशोक सराफ असतील, महेश कोठारेजी असतील, असे सिने जगतातलेही सूचना ही आमच्याकडे केलेली आहे. त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी या सर्वेमध्ये पार्टिसिपेट होऊन मुंबईकरांच्या विकासासंदर्भात आपल्या सूचनांची नोंद आमच्याकडे. तुम्ही आता आकडेवारी दाखवली, त्यामध्ये मुंबईकर नेमके कोणत्या गोष्टींना त्रस्त आहेत तर आणि नद्याने येणारे पूर, याला जबाबदार कोण? आणि जर मुंबईत तुमचं महापौर बसला किंवा तुमची सत्ता आली तर मुंबईकरांची यापासून जी समस्या रस्त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्याला जबाबदार कोण? जबाबदार उद्धव ठाकरे, दुसरं कोणी नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मुंबई शहराचे रस्ते चांगले असावे याकरता 2022च्या नंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ज्यावेळेला होते आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर ज्या मुंबईच्या ऍडमिनिस्ट्रेटरला, महानगरपालिकेला ज्या प्रकारचे आदेश आणि सूचना करण्यात आलेले आहेत, मुंबई शहरातले सर्व रस्ते CC मध्ये करणे, 9 मीटरच्या वरचे आणि 9 मीटरच्या खालचे रस्ते मॅस्टिक एस्फॉल्टमध्ये करणे. मुंबई शहरातले रस्ते खराब होण्याचं सगळ्यात मुख्य कारण की मुंबई शहरामध्ये विविध युटिलिटी एजन्सीज वेगवेगळ्या वेळेला खोदत असतात. त्यामुळे सर्व युटिलिटी कॉरिडॉरमध्ये लेट डक्ट करायचे आणि या विथ CC रोड करणं ही भविष्यामध्ये मुंबई शहराचे रस्ते चांगले करण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे. याच्यातलं साधारणतः 45% काम पूर्ण झालेलं आहे, 65% काम, 55% बाकी आहे, प्रगती पथावर आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ज्या वेळेला मुंबई शहराच्या रस्त्याचं सगळं काम पूर्ण होईल, त्यावेळेला मुंबई शहराच्या रस्त्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे त्याचं निवारण झालेलं असेल. पाण्याच्या समस्येकरता ज्या वेळेला उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री, नारगाई आणि पिंजाळच्या प्रकल्पावरती स्टे देण्याचं काम त्यांनी केलं होतं. आमचा प्रकल्प आम्ही पुन्हा कार्यान्वित केलेला आहे. त्यामुळे यांना मुंबईकरांच्या पाण्याच्या समस्येची किती चिंता आहे याची आपल्याला त्यांच्या कृतीतूनच त्याचं प्रत्यय आपल्याला दिसतं. त्यानंतर मुंबई शहरामध्ये पाणी होतं, त्यामुळे मुंबई शहरामध्ये 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये बसून सुद्धा यांनी याच्यावरती काही उपाययोजना केली नाही. आम्ही याच्यामध्ये एक अभ्यास गट नेमू, IIT, VJTIच्या सर्व एक्सपर्ट्सला घेऊन मुंबई शहराची टोपोग्राफी आणि मुंबई शहराचा ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल आणि ब्रिमस्टोवॅडची अपूर्ण झालेली कामं या 3 मुख्य बिंदूंवरती काम करून पहिला अभ्यास करणे, एक्सपर्टचं ओपिनियन घेणे. त्यामध्ये गेल्या मुंबईच्या महानगरपालिकेतले 5 म्युन्सिपल कमिशनर आणि 5 चीफ इंजिनियर यांची मतं नोंदवून घेणे आणि मग याच्या आधारावरती एक कृती आराखडा तयार करणे आणि त्याला कार्यान्वित करणे. अशा दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जे दरवर्षी पावसाचं पाणी मुंबईमध्ये साचल्यामुळे
पाणी साचेल, परंतु ते पाणी 15, 20, 25 मिनिटात ड्रेन आउट झालं पाहिजे शहरातून. याची उपाययोजना करणं आवश्यक आहे. ब्रिमस्टोन 2 ला पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्यामध्ये याच्यावरती सर्वप्रथम आम्ही अभ्यासगट नेमू एक्सपर्टचा आणि त्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांवरती आम्ही कृती आढावा तयार करू. त्यानंतर कचऱ्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी मुंबईच्या महानगरपालिकेने वेस्ट टू एनर्जी प्लांट हे सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांनी, हे मुंबईकरांचं श्रेय आहे की आधी मुंबईकरांमध्ये 10 मेट्रिक टन कचरा जनरेट व्हायचा, डम्पिंग ग्राउंडला जायचा. आज 7.5 मेट्रिक टन कचरा डम्पिंग ग्राउंडला जातो. 2,500 मेट्रिक टन कचरा कमी झाला का? तर कमी नाही. मेट्रिक टन कचरा हा ऍट सोर्स हा ट्रीट होऊ लागला. बरं, ऍट सोर्स हे लागले मुंबईकरांनी त्याची मध्ये लोकांनी ऑर्गॅनिक वेस्ट डम्पिंग ग्राउंडचा जो लोड आहे तो कमी झाला. येणाऱ्या काळामध्ये त्या वॉर्डचा कचरा त्याच ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ट्रीट करण्याची काय उपाययोजना करून घेऊ शकतो याची केली जाईल. आणि ज्या कारणामुळे कमी होतो की वेस्ट टू एनर्जी प्लांट नाहीये, भविष्यामध्ये एनर्जी मध्ये कारवाई करण्यात येईल. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये आमचं सरकार आल्याच्या नंतर एसटीपी प्लांटचं काम सुरू केलंय. येणाऱ्या 2 वर्षामध्ये एसटीपीचं 7 एसटीपीचं प्लांट कंप्लीट होऊन मुंबई शहराच्या समुद्राचा रंग जो यांच्या विजनलेस ऍडमिनिस्ट्रेशनमुळे काळा झाला होता तो पुन्हा एकदा निळा करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. जे काही सध्या कल्याण सुरू आहे, आता फक्त आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा. सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि आपने करीबन 1 लाख सैंपल साइज को लेकर प्रेजेंटेशन दिखाया है कि मुंबई के लिए कौन कौन सी समस्या जो है मुख्य तौर पे मायने रखती है, कौन कौन सी प्रमुख आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा यह ऑनलाइन प्लेटफॉर्म लिंक मुंबई भारतीय जनता पार्टी ने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब के हाथों से 17 सितंबर को लॉन्च की थी. ये मुंबईकरों की सूचनाओं की नोंद लेना भविष्य के लिए, ऐसा इसका उद्देश्य था. इस लिंक में हमें 2,65,738 सूचनाएं मुंबई भारतीय जनता पार्टी को प्राप्त हुई है और समाज के सभी स्तरों के लोगों ने, जैसे मुंबई शहर के डब्बे वाले हैं, मुंबई शहर के स्वच्छता दूत है, मुंबई शहर के डॉक्टर, प्रोफेशनल, रेल प्रवासी, मेट्रो में प्रवास करने वाले प्रवासी, फिल्म जगत के अभिनेता, इस विविध स्तरों के लोगों ने अपनी सूचनाएं ये हमारे पास संकलित की है. ब्रीफली जो ज्यादा 30 से 60 के टक्का लोग हैं जिन्होंने अपनी सूचनाएं हमारे पास संकलित की है. मुंबई की 5 मुख्य समस्याएं जो इसमें आई वो इसमें रास्ता, गृह निर्माण और शिक्षा, इस प्रकार से 5 मुख्य समस्याओं की नोंद हमारे पास की है. और जो मुंबई महापालिका ने, कॉरपोरेशन ने जो काम करने 3 मुख्य वो रास्ता, कचरा और पूरा, इसका मतलब जो मुंबई में फ्लडिंग होती है उसका निवारण करना चाहिए. साधारणता से मुंबईकर ये समाधानी दिखता है और साधारणतः एक नहीं 75% 75% मुंबईकर ये साधारणतः अपने जीवनमान से समाधानी है. मुंबई इस प्रकार का रिजल्ट इस सर्वे में हमें दिखता है. लेकिन मुंबई की महानगरपालिका पर 30% मुंबईकर ये असमाधानी है. इस प्रकार का फाइंडिंग इसमें आया है. नगर सेवकों से जो अपेक्षाएं मुंबईकरों की है वो भ्रष्टाचार मुक्त रहे और प्रामाणिक और जनसंपर्क उनका अच्छा हो. चुनाव में किसको वो प्रिफर करेंगे, पार्टी को ज्यादा करेंगे, व्यक्ति करेंगे? तो 51% लोग कहते हैं कि पार्टी को करेंगे, 49% लोग कहते हैं, 49% लोग ये व्यक्ति को प्रिफर करेंगे. महायुति ने किए हुए इतने सारे काम जो है पिछले 11 वर्षों में, उसमें सबसे अच्छे जो मुंबईकरों को काम लगे हैं वो मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतु और गृह निर्माण के विविध प्रकार के प्रकल्प है. नगर सेवकों तक पहुंचने की सुलभता जो है वो मुंबईकरों की 54% है, यानी अबव एवरेज है. यानी मुंबईकर अपने नगर सेवकों तक पहुंच सकते हैं. जो अलग अलग प्रकार की सूचनाएं मुंबईकरों ने दी, उसमें 5 प्रमुख सूचनाएं कि हर एरिया के बीच में एक प्रतियोगिता का आयोजन स्वच्छता के लिए किया जाए और स्वच्छता के लिए अलग अलग कैटेगरीज के अवार्ड जो है वो दिए जाए और फिल्म फेयर नाइट जैसा एक मुंबई की अवार्ड नाइट का आयोजन किया जाए. इस प्रकार की
है फेरीवाला क्षेत्र तैयार करना, इनोवेशन हब तैयार करना, एनवायरमेंट प्लान क्रिएट करना या रियल्टी का एक केंद्र तैयार करना, इस प्रकार की सूचना मुंबईकरों ने दी है। सारी नागरिक सेवाएं ये ऑनलाइन की जाए, इस प्रकार की सूचना भी आई है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि 2,65,738 में से 1,45,616 लोगों ने यह कहा है कि वो मुंबई के विकास में भारतीय जनता पार्टी के साथ पार्टनर करने के लिए तैयार है। ये 45,16 लोगों तक भारतीय जनता पार्टी मुंबई संपर्क करेगी। आने वाली मुंबई की सुरक्षा की जो जर्नी है में उन्हें पार्टनर करेगी। हम ये भी कहते हैं कि इन सारी सूचनाओं के आधार पर आने वाले समय में मुंबई भारतीय जनता पार्टी चुनाव के लिए अपना जो संकल्पनामा जाहिरनामा तो है वो तैयार करेगी और ये जाहिरनामा ये मुंबईकरों का जाहिरनामा होगा। मुंबईकरों ने दी हुई सूचनाओं के आधार पर तैयार किया गया जाहिरनामा ये आने वाले समय में हम करेंगे। अगले 2 दिनों में मुंबई भारतीय जनता पार्टी की जाहिरनामा समिति की बैठक भी है। आने वाले समय इस प्रकार के लिंक्स और प्लेटफॉर्म्स और टूल्स के माध्यम से हम मुंबईकरों के सूचनाएं हम देते रहे। जैसे हमारे कार्यकर्ताओं ने घर घर पहुंचकर इन सारे सूचनाओं का संकलन है, भविष्य में कॉर्पोरेशन के फंक्शनिंग के बारे में भी मुंबईकरों की जो वो आने वाले समय में इक्वल इंटरवल्स पर मुंबई भारतीय जनता पार्टी लेगी। धन्यवाद। आपके तमाम इन बातों पर ही काफी पुराने साथी ये कहते हैं कि जब सत्ता में हमारे साथ है तब ये आलू प्रत्यारोप का दौर क्यों नहीं? 1997 से लेकर 22 तक मुंबई महानगर पालिका में उस समय की शिवसेना का महापौर था, उस समय की शिवसेना का स्टैंडिंग कमेटी चेयरमैन था। भारतीय जनता पार्टी के 19 सिर्फ 13 नगर सेवक थे, 1997 में 27 नगर सेवक थे, 2002 में 29 नगर सेवक थे, 2007 में 30 नगर सेवक थे और 2012 में 32 सेवक थे। भारतीय जनता पार्टी की संख्या ये मुंबई महानगर पालिका में डोमिनेंट पार्टनर हमेशा शिवसेना थी। उनका स्टैंडिंग कमेटी चेयरमैन था और कॉर्पोरेशन में जो अच्छा हुआ है या बुरा हुआ है उसकी जिम्मेदारी उन्हें ही लेनी चाहिए क्योंकि वो डोमिनेंट पार्टनर थे और वो जो है वो कॉर्पोरेशन चलाते थे। जो महापौर और स्टैंडिंग कमेटी चेयरमैन को आदेश आते उनका रिमोट कंट्रोल मातोश्री पर था और इसीलिए अच्छा हुआ या बुरा हुआ मुंबईकरों को जो लगता है वो असमाधानी है। तो इस असमाधान का कारण ये बांद्रा ईस्ट की मातोश्री में रहने वाले व्यक्ति। त्या काळामध्ये जनता पार्टी शिवसेना रिपाई एकत्रपणे बसून 200 अनालिसिस करून 270 उमेदवार महायुतीचे उमेदवार देऊ आणि महायुतीचा महापौर बसेल 150 पेक्षा जास्त महायुती पालिके राज्य निवडणूक आयोगाचं साधारणतः निवडणूक निर्णय ज्या वेळेला निवडणुका लागतील आम्ही तर आजही निवडणुकीला सामोरे आज करता मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन पाहिजे। जो विकास वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मुंबई पाहिला तशाच विकास महानगरपालिकेतून झालेला मुंबई करायचा आहे आणि मुंबई शहराचा विकास उन्नती आणि प्रगती होत असताना शहर राहिलं पाहिजे ही मुंबई करायची इच्छा। धन्यवाद। एक प्रश्न आताच आपली दक्षिण मुंबई मृत्यू झालेला होता मात्र 2 वाघ प्रदर्शनाला आहेत असं म्हणणं होतं। मात्र 4थ्या वाघाबाबत कुठले खुलासा राणीबाग प्रशासन करायला तयार नाहीये। वाघ कुठे बेपत्ता झाला असं सवाल उपस्थित करणारे एक पत्र त्यांनी दिलं आहे। कोणी दिलंय? आपले दक्षिण मुंबईचे सरचिटणीस आहेत नितीन बनकर यांनी राणीबाग प्रशासनाला दिलेलं आहे। गंभीर बाब काय? नाही, नितीन बमकरांनी जर असं पत्र दिलं असेल तर त्यांच्याकडे माहिती असेल। आमची प्रशासनाला विनंती खुलासा प्रशासनाने लवकरात लवकर करावा। याआधी सुद्धा एका वाघाचा मृत्यू झाला होता मात्र 1 आठवड्यापर्यंत याच्या संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा केली नव्हती। 4थ्या वाघासंदर्भात सुद्धा प्रशासन कुठली माहिती देण्यास तयार नाही
असंही नाही, प्रशासनाने पुढच्या 48 तासामध्ये या संदर्भात माहिती द्यावी असं प्रकारची विनंती आमची प्रशासनाला राहील. दिग्विजय सिंग आज मातोश्रीवर गेलेत भेटायला. कोण? दिग्विजय सिंग दिग्विजय सिंग. काय वाटतं की पालिकेसाठी आहे का काय? पालिकेमध्ये युती व्हावी कारण ठाकरे बरोबर विधानसभे तरीही 137 आमदार फक्त भारतीय जनता पार्टीच्या 237 आमदार महायुतीचे निवडून आले आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये. या मुंबई गेल्या विकास कोणी केला हे महत्वाचं आहे. या मुंबई शहराचा भविष्यामध्ये विकास कोण करू शकतो हे महत्वाचं आहे आणि या मुंबई शहराचा विकास होत असताना या मुंबई शहराची सुरक्षा कोण ठेवू शकतं हे महत्वाचं आहे आणि या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न कोण करतंय हे महत्वाचं आहे. यालाच धरून एक प्रश्न आहे. ज्यावेळी काँग्रेसने सोमवाराचा नारा दिला त्यावेळी उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी मनसे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची अशी युती मुंबईत करायचा विचार केला. याचमुळे वेळ असल्याचं म्हटलं. तो त्यांचा प्रश्न आहे. कोण एकत्र येत आहे, कोणी एकत्र यावं येऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही की मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची जागीर नाही. बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस. संजय सिरसाटांसारखे ज्येष्ठ नेते एक मत मांडतात की बाबा भाजप जर आमचे नेते बोलतो तर त्याला ऍक्शनला रिएक्शन माहित नाही ते काय म्हणाले, त्याची मी माहिती घेईन आणि मग बोलेन. ठाकरे बंधुओं के साथ धन्यवाद.